नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. प्रॅक्टिस मेडिटेशन ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मान्यवर, तुम्हा सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे एका महत्त्वपूर्ण विषयावर की ज्या विषयावर फारसं काही बोललं जात नाही, परंतु जो अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आपल्याला माहीत असावा असा विषय आहे, तो म्हणजे तथागतांचे धातू, ज्याला आपण बुद्ध धातू असं आपण बोलतो. वंदना म्हणत असताना आपण नेहमीच असं म्हणत असतो, बुद्ध धम्मच्च संघ सुगत तनुभवा धातुवो धातु गब्बे लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे नागलोके चथूपे सब्बे बुद्धस्स बिंबे सकल दिसे केस लोमादि धातु वंदे सब्बेपि बुद्धं दस बलतनुजं बोधि चेतियं नमामि वंदामि चेतियं सब ठाणे सुपतिष्ठितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. पालीमध्ये गाथा आहे, परंतु बरेचदा त्याचे अर्थ माहीत नसतात किंवा बुद्धांचे धातू म्हणजे नेमकं काय असतं, त्यांना वंदन आपण का करतो, त्या धातू कशा असतात किंवा त्या धातू बुद्ध का सोडून आपल्यासाठी गेलेत, अशा अनेक विषयासंदर्भात आपण बरेचदा अनभिज्ञ असतो. तर आज आपण त्यावर चर्चा करणार आहोत की बुद्ध धातू. तर आज मी तुमच्यासमोर भगवान गौतम बुद्धांचा महापरिनिब्बाणाचा थोडासा इतिहास मांडून बुद्धाच्या अस्थिधातूंचं कशा पद्धतीने विभाजन करण्यात आलं, त्यानंतर सम्राट अशोकाला त्या धातू कशा प्राप्त झाल्या, मधल्या काळामधील घटनांचा थोडक्यात आढावा घेत आज ज्या धातू आपल्याला प्राप्त होतात किंवा त्या धातूंचं आपल्याला दर्शन होतं, याच्या पाठीमागची काय कारण मीमांसा राहिलेली आहे, कशा पद्धतीने त्याचं जतन करण्यात आलेलं आहे, सम्राट अशोकाने कशा पद्धतीने 84,000 स्तूपांमध्ये त्यांना स्थापित केलं आणि आजही त्या तथागतांच्या धातू आज जगभर आपल्याला पाहावयास मिळतात आणि आपण त्यांना वंदन करतो. त्यांना वंदन का करतो, या संदर्भात अशा एक ना अनेक विषयासंदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर सुरुवात करूया आपण, की भगवान गौतम बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर 7 दिवस 2 शाल वृक्षांच्या मध्ये मल्लांद्वारे बुद्धांच्या शरीराला माला, गंध, फुलांनी सजवून, नाचून, गाऊन, वाद्य वाजवून, दीप प्रज्वलित करीत कुशीनगरच्या मल्लांनी बुद्धांच्या देहाला अतिशय सन्मान त्यांनी दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आपण पाहतो की बुद्धांनी निश्चित केलं होतं की कुशीनगरमध्येच त्यांचं महापरिनिब्बाण होईल. तशी घोषणाही त्यांनी वैशालीच्या चापल चैत्यामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं 3 महिने अगोदरच, की आणि त्यांनी त्यांचा आयुचा त्याग केलेला होता. जेव्हा की ते एक कल्पभर थांबू शकले असते, परंतु आनंदाने त्यांना विनंती केली नाही. त्याच्यामुळे बुद्धांनी आपला आयुचा त्याग केला आणि त्याच्यानंतर बुद्ध कुशीनगरला येतात आणि 2 शाल वृक्षांच्या मध्ये ते महापरिनिब्बाणाला प्राप्त होताना आपल्याला दिसतात. आणि ही एक अनन्यसाधारण अशी घटना आहे, की बुद्ध त्याच ठिकाणी जिथे ते तत्पूर्वी चक्रवर्ती सम्राट म्हणून त्याच भूमीमध्ये त्यांच्या देहावर पूर्वीही अग्निसंस्कार करण्यात आला होता. त्याच ठिकाणी बुद्ध आपल्या अ, बुद्धत्व प्राप्तीनंतर आपल्या आयुष्याचा त्याग करीत आपला देह त्यांनी त्या ठिकाणी ठेवल्याचं आपल्याला दिसते. आणि ही जी घटना आहे, ही घटना आपल्यासाठी इतकी महत्वाची आहे, की सर्वसाधारण लोकांना महापरिनिब्बाण म्हणजे दुःखद घटना वाटते, परंतु ही दुःखद घटना नसून ती एक अत्यंत आनंददायी घटना आहे. कारण काय, की बुद्ध महापरिनिब्बाणाला प्राप्त होतात. आणि महापरिनिब्बाणाला प्राप्त होतात म्हणजे काय, की त्यांचा या संसार चक्रातून, जन्म मरण्याच्या फेऱ्यातून आता पूर्ण अंशाने ते मुक्त झालेले असतात. थोडक्यात सांगायचं म्हणजे, की एखादा व्यक्ती जेव्हा अरहंत होतो, तर त्याचं चित्त परिशुद्ध होतं. परंतु जेव्हा तो शरीरही त्यागतो, तर त्याचं परिनिर्वाण होतं. म्हणजे दोन्ही अर्थाने बुद्धत्व प्राप्ती होणं आणि बुद्धाने आपलं शरीर त्यागणं,
या महत्त्वपूर्ण घटना म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांचं महापरिनिर्वाण जेव्हा होते, तर ही अत्यंत आनंददायी घटना असते. म्हणूनच आपण असं पाहतो, की बुद्धांच्या महापरिनिर्वाणाला नंतर कुशीनगरचे मल्ल हे 7 दिवस 2 शाल वृक्षांच्या मध्ये बुद्धांना म्हणजे त्यांच्या शरीराला ते माला म्हणजे पुष्प, गंध म्हणजे सुगंधित द्रव्य, फुलांनी सजवून, नाचून, गाऊन, वाद्य वाजवीत, दीप प्रज्वलित करीत त्यांनी बुद्धांच्या शरीराला जो सन्मान दिला, तो अतुलनीय आहे, ज्याची आपण कल्पना करू शकत नाही. तर अशा पद्धतीनं बुद्धांना आज आपण अग्नी देऊ, उद्या आपण त्यांचा अग्निदाह करू, अशा पद्धतीने एक-एक दिवस घालवीत त्यांनी 7 दिवस घालविलेत आणि 7व्या दिवशी मग मात्र बुद्धांच्या देहाला अग्निसंस्कार करण्याचा त्यांनी निश्चय केला आणि त्याच्यासाठी ज्या पद्धतीनं बुद्धांनी महापरिनिब्बाण सुत्तामध्ये त्यांच्या देहाला अग्नी कशी देण्यात यावी, कशा पद्धतीनं त्यांच्या शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात यावे, या संदर्भात महापरिनिब्बाण सुत्तामध्ये आनंदाला बुद्धाने समजावून सांगितलं होतं, की चक्रवर्ती सम्राटाप्रमाणे त्यांच्या शरीरावर शेवटचे संस्कार करण्यात यावेत. तर आपण पाहतो, की बुद्धांच्या शरीरावर 500 वेळा कापड आणि 500 वेळा कापूस गुंडाळून त्यांच्या शरीराला ते 500 वेळा असं गुंडाळण्यात आलं होतं आणि त्यांना एका मोठ्या तेलाच्या द्रोणीमध्ये त्यांचा तो देह त्या ठिकाणी ठेवला होता, की जेणेकरून त्यांच्या शरीराला अग्नी देता येईल. आणि द्रोणीमध्ये यासाठी ठेवला होता, की जेणेकरून बुद्धांच्या धातू प्राप्त व्हाव्यात आणि ही चक्रवर्ती सम्राटांना अशा पद्धतीनं सन्मान देतात आणि अशा पद्धतीनं त्यांच्या शरीरावर शेवटचे अंत्यसंस्कार करण्यात येतात. ही एक बुद्धिस्ट ट्रेडिशन आपल्याला दिसून येते. त्यानंतर आपण असं पाहतो, की ही सर्व तयारी होत असताना म्हणजे बुद्धांना आता त्यांच्या शरीराला 500 वेळा कापडाने गुंडाळून, कापसाने गुंडाळून 500 वेळा त्यांना त्या द्रोणीमध्ये ठेवण्यात आलं आणि त्याच्यानंतर मग महाकाश्यप येताना त्या ठिकाणी दिसतात. आपले 500 भिक्खूंसहित ते बुद्धांच्या पायावर आपलं डोकं ठेवतात. त्यांना प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्यानंतर अ, तो जो अग्नी आहे तो प्रज्वलित होताना आपल्याला दिसतो आणि त्याच्यानंतर आकाशातून जलधारा येतात आणि तो सर्व अं, जो अग्नी दिलेला असतो, अग्नी शांत होतो आणि जेव्हा ती द्रोणी उघडण्यात येते, तर त्याच्यामध्ये काहीही शिल्लक राहत नाही. शिवाय पहिलं आवरण आणि शेवटचं आवरण आणि शेवटच्या आवरणामध्ये म्हणजे आतल्या आवरणामध्ये बुद्धांच्या शरीराच्या धातू आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. तर आपण हे पाहतो, की बुद्ध आपल्या महापरिनिब्बाणानंतर आपल्यासाठी म्हणजे तुम्ही, माझ्यासाठी, सर्वांसाठी, मानव समाजासाठी त्यांनी आपल्या धातू त्यांनी आपल्या पूजेसाठी ते सोडून गेल्याचं आपल्याला दिसतं. तर थोडक्यात म्हणजे काय? तर आपण असं पाहतो, की महाकश्यप थेरानी बुद्धांची जेव्हा चरणवंदना केली आणि जेव्हा तो चिता प्रज्वलित झाली आणि त्यांच्या शरीराचे धातूमध्ये परावर्तन झाल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे धातूमध्ये रूपांतर झाल्याचं दिसतं. सर्वसामान्य मनुष्य जेव्हा आपण त्याला अग्नी देतो, तर त्याच्या हाडांमध्ये रूपांतर झालेलं दिसतं आणि ते धातूमध्ये परावर्तन होताना दिसत नाही. परंतु बुद्धांच्या देहाला जेव्हा अग्नी देण्यात येतो आणि ते धातू जेव्हा प्राप्त होतात, तर तेव्हा काय होतं? ते कशा पद्धतीने दिसतात? तर साधारणतः 11 प्रकारच्या रंगामध्ये बुद्धांच्या धातू आपल्याला दिसतात. म्हणजे अ, हृदयाच्या वेगळ्या, किडनीच्या वेगळ्या, रक्ताच्या वेगळ्या, मांसाच्या वेगळ्या वगैरे, वगैरे. त्यांच्या अवयवाप्रमाणे त्याची विभागणी आपल्याला करता येतं. म्हणजे थोडक्यात 1-2 उदाहरणांनी मी तुम्हाला सांगतो, की जसं शरीरातील रक्त, तर खाकसाची जी दाणी असतात ना, त्या आकारा एवढ्या स्फटिक लाल रंगामध्ये त्यांच्या धातू उत्पन्न झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि शरीरावरचं जे मांस असतं, त्याच्या सुद्धा धातू प्राप्त झाल्यात आणि अ, त्या म्हणजे आपण पाहतो की बुद्धांचं जे शरीर होतं ते सोनेरी रंगाचं होतं. तर त्यांचं त्या ज्या धातू आहेत मांसाच्या, त्या आपल्याला सोन्याच्या रंगामध्ये आणि पारदर्शक
अशा त्या धातूमध्ये त्या परावर्तन झाल्याचं दिसतं. आणि हृदय, तर गुलाबाची जी पाकळी असते, त्याचा जो रंग असतो, त्या रंगामध्ये त्यांच्या हृदयाची सुद्धा धातू निर्माण झाल्याचं आपल्याला अनेक संदर्भावरून माहीत होतं. थोडक्यात काय तर बाकीच्या ज्या शरीराच्या ज्या धातू आहेत आणि त्याचं जे वर्णन आपल्याला साहित्यातून प्राप्त होतं, तर असं म्हणतात की अ, बुद्धांच्या शरीराचं जे धातूमध्ये परावर्तन झालं, तर त्या धातूंचा आकार कसा होता किंवा ते दिसत कसे होते? तर ज्याप्रमाणे जस्मिन फुलांच्या पाकळ्या असतात, त्याप्रमाणे काही धातू, स्वच्छ मोत्यांप्रमाणे आणि काही सोन्याच्या गोळ्याप्रमाणे, काही राईच्या दाण्या एवढ्या आकाराचे म्हणजे खसखसच्या दाण्या एवढ्या आकाराचे वगैरे आणि काही धातू तुटलेली जी तांदळाचा जो दाणा असतो, त्याच्या आकारामध्ये, काही धातूंचा आकार हिरवा मटर जे असतं ना, त्या आकारामध्ये म्हणजे त्या आकाराच्या दाण्यामध्ये आणि शरीराचे जे हाड असतं, ते रत्नाप्रमाणे आणि दंतधातू सुद्धा प्राप्त झाले. परंतु हे सर्व जेव्हा आपण पाहतो आणि आजही त्या धातू आपल्याला पाहता येतात. जगभरामध्ये बुद्धांच्या धातूंवर स्तूप बांधण्यात आलेत. तुम्हाला स्क्रीनवर जो दिसतो आहे, तो पाटणाच्या म्युझियममध्ये असलेला बुद्धांचे धातू आहेत, जे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. एक छोट्याशा स्तूपामध्ये त्याची प्रतिकृती मी तुम्हाला दाखवलेली आहे इथे. तर बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर अग्निदाह केल्यानंतर त्यांचे जे धातू त्या ठिकाणी प्राप्त झाले, तर ते धातू नंतर मल्लांनी म्हणजे कुशीनगरच्या मल्लांनी ते अस्थिधातू सगळे म्हणजे गोळा केल्यात आणि सोन्याच्या एका पात्रामध्ये त्यांनी ते सर्व धातू ठेवलेत आणि त्या सर्व धातू त्यांनी त्यांच्या सभागारामध्ये ते सर्व घेऊन गेलेत आणि त्याची सुरक्षा म्हणून हत्तीने गोलाकार डोक्यांनी म्हणजे डोक्याला डोकं लावून म्हणजे इतकं बंदिस्तपणे सर्व हत्तींना त्याच्या सभोवताल उभं केलं. त्याच्यानंतर घोडे, त्याच्यानंतर रथ आणि सुसज्ज सैनिक अशा पद्धतीनं बुद्धांच्या त्या धातूंचं रक्षण करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीची व्यवस्था केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ते का केलं? तर त्यावेळेस एक युद्धाचा प्रसंग उभा राहिला होता. आणि त्याच्यासाठी त्यांना बुद्धांच्या त्या रक्षेचं संरक्षण करणं सुद्धा गरजेचं होतं. जेव्हा कुशीनगरच्या मल्लांनी या धातू गोळा केल्यात आणि त्यांच्या ताब्यातमध्ये बुद्धांच्या शरीर धातू आहेत, हे जेव्हा इतर राजांना कळलं, सर्व दूर जेव्हा ही बातमी पसरली, तर तेव्हा प्रत्येकाने त्या धातूवर आपला हक्क सांगायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यामुळे एक मोठा आगळा-वेगळा युद्धाचा प्रसंग उभा राहिलेला होता, असं आपल्याला दिसतं आणि त्याची अनेक ग्रंथांमधून आपल्याला माहिती मिळते आणि त्याचं चित्रण सुद्धा आपल्याला सांचीच्या स्तूपावर दिसतं. आता हे जे सांचीचं जे स्तूप आहे तुम्हाला दिसतं, हे इथे सगळे शस्त्रसज्ज होऊन सर्व सैनिक बुद्धाच्या धातू प्राप्त करण्यासाठी निघालेले दिसतात. आणि एक युद्धाचा प्रसंग त्या ठिकाणी उत्पन्न झाल्याचा आपल्याला दिसतो. तत्पूर्वी जेव्हा मगधराज सम्राट अजातशत्रूला ही माहिती कळाली, म्हणजे त्यांच्या सेवकांना, तर तेव्हा अनेकांना असं आश्चर्य वाटलं या अर्थाने, की ही इतकी मोठी जी बातमी आहे, ही आपण अजातशत्रूला कशी सांगावी? कारण काय, की तो एक तथागतांचा एक निस्सीम अनुयायी होता, असं आपल्याला दिसून येतं. कारण की पहिली जी धम्मसंगीती झाली, त्याचं स्पॉन्सरशिप किंवा ती संगीती घडवून आणण्यामध्येही अजातशत्रूचा मोठा हात राहिलेला आहे आणि बुद्धांची गाठी भेट घेऊन त्यांनी बुद्धांप्रती एक प्रकारे सन्मानही व्यक्त केला होता. बुद्धांनी त्यांना अ, एक सुत्ताचं एक सुत्त सुद्धा त्यांना समजावून सांगितलं. म्हणजे बुद्धांचा उपदेश जो आहे, अ, आपल्या दिग्घनिकायामध्ये जो आपल्याला दिसतो, ते सुत्त म्हणजे अ, काय म्हणतात, सामय फल्लसूत्र. सामय्य फलसुत्त.
तर ते सामय्य फलसुक्ताचा जो उपदेश अजातशत्रूला केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर बुद्धांवर अजातशत्रूची खूप मोठी श्रद्धा होती असंही आपल्याला दिसून येतं. तर आपण असं पाहतो, की त्याला कशा पद्धतीने सांगावं आणि मग त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली, या खोलामध्ये मी तुम्हाला जात नाही. परंतु ही बातमी ऐकून राजा बेशुद्ध झाल्याचं आपल्याला काही संदर्भावरून कळतं आणि त्याला त्याच्या भावना आवरता येत नव्हत्या. त्यांनी तात्काळ आदेश दिला आणि घोषणा केली, की काही झालं तरी तथागतांच्या धातू आपल्याला प्राप्त झाल्याच पाहिजे आणि त्या आणायला पाहिजेच. आणि त्याला हेही माहीत होतं, की सहजासहजी या धातू आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी आपली चतुरंगी सेना, 4 प्रकारचं सैन्य दल त्यांनी सुसज्ज केलं आणि स्वतः कुशीनगरला तो गेल्याचं आपल्याला दिसून येतं. तर बुद्धांच्या प्रती इतका मोठा श्रद्धाभाव व्यक्त करताना हे सर्व त्यावेळेसचे जे राजे होते, प्रत्येकाला असं वाटत होतं, की आम्हाला सुद्धा बुद्धांच्या अस्थिधातू प्राप्त झाल्या पाहिजेत. कारण का की ते आमचेही गुरु आहेत. आमचेही ते श्रद्धास्थानी आहेत आणि त्यांच्या धातूवर आमचा सुद्धा हक्क आहे. अशा पद्धतीचं एक वातावरण त्यावेळेस निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. तर त्यामध्ये जे विशेषतः अस्थिधातू मिळाव्यात म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये आपल्याला दिसते कुशीनगरचे मल्ल असतील, मगधचे अजातशत्रू असतील, वैशालीचे लिच्छवी असतील. मी तुम्हाला त्यांची यादीच देतो, की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल आता, की अजातशत्रू आहे, मगधच्या लिच्छवी आहेत, वैशालीचे, साक्य आहेत, कपिलवस्तूचे, मल्ल आहेत कुशीनगरचे, बुल्लीज आहेत, अल्लकप्पाचे, मल्ल आहेत पावाचे, कोली आहेत रामगामाचे आणि अ, वेठदीपाचे ब्राह्मण त्यांनी सुद्धा याच्यावर हक्क दाखवल्याचं आपल्याला दिसून येतं. तर अगदी युद्धजन्य परिस्थिती त्यावेळेस उत्पन्न झाली होती आणि तेव्हा मग द्रोण ब्राह्मणाने मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून बुद्धांच्या धातूचं 8 भागामध्ये विभाजन करण्यात आलं, असे संदर्भ आपल्याला प्राप्त होतात. आणि हे 8 भागांमध्ये विभाजन केल्यानंतर त्या राजांकडे त्या धातू देण्यात आल्यात आणि मग त्यांनी ते वाजत-गाजत ते त्यांच्या प्रदेशामध्ये ते बुद्धाचे धातू घेऊन गेलेत आणि त्यांनी त्याच्यावर स्तूप उभारल्याची माहिती आपल्याला मिळते. आपल्याला काही असेही संदर्भ प्राप्त होतात, की जेव्हा या अस्थिधातूचं विभाजन होत होतं, तेव्हा अ, स्वतः इंद्र 3 नागांबरोबर त्या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसतं. तुम्हाला चित्रामध्येही दिसत असेल. आणि तो म्हणाला, की "आम्हाला विसरू नका, आमचा सुद्धा या अस्थिधातूंवर हक्क आहे." म्हणजे देवतांना सुद्धा त्या धातू पाहिजे होत्या. कारण काय, की ते राजांपेक्षा सुद्धा महाबलशाली होते. आणि असं सांगण्यात येतं, की त्या धातूंचं 3 भागांमध्ये विभाजन करण्यात आलं होतं. एक भाग देवांसाठी, दुसरा भाग नागराजे आणि तिसरं म्हणजे मनुष्य लोकातील राजे. आणि युएन सॅंगनी त्याच्या डायरीमध्ये सुद्धा याची नोंद केल्याचं आपल्याला काही संदर्भ प्राप्त होताना दिसतात. परंतु हे सर्व करत असताना द्रोण ब्राह्मणानं अस्थिचं विभाजन करत असताना मध लावून अस्थिचा काही भाग चोरण्याचाही प्रयत्न केल्याचे काही संदर्भ प्राप्त होतात. तर दुसऱ्या काहींचं असं म्हणणं आहे, की डोक्याच्या ज्या अस्थिधातू होत्या, त्या द्रोण ब्राह्मणानं आपल्या पगोड्यामध्ये म्हणजे डोक्याच्या भागावर जे पगोटा असतो ना, त्याच्यामध्ये त्यांनी लपवलं होतं आणि इंद्राने मात्र खाली येऊन त्या धातू काढून घेतल्या आणि त्या द्रोण ब्राह्मणाला ते काही कळालंच नाही, की आपण ज्या लपवून ठेवलेल्या बुद्धांच्या धातू आहेत त्या पगोड्यामध्ये म्हणजे आपल्या पागोट्यामध्ये ते काढून घेतल्यात म्हणून. दुसरे पालीचे काही संदर्भ असेही सांगतात, की द्रोणानं बुद्धांचे 3 दंतधातू लपवले होते आपल्या डोक्यातील पागोट्यामध्ये आणि एक पायाच्या बोटात आणि आपल्या कपड्यात. आणि इंद्राने पाकोट्यातून धातू काढून घेतले. नागाने त्याच्या बोटातून काढून घेतले आणि गंधारच्या मनुष्याने तिसरी धातू काढून घेतली. असेही काही संदर्भ आपल्याला मिळतात. कारण का की या बुद्ध धातू प्राप्त करणं हे
अतिशय महत्त्वाचं प्रत्येकाला असं वाटत होतं, की आपल्याकडे त्या धातू असाव्या. परंतु देवता सुद्धा सजग होत्या, की आपल्याला त्याचा शेअर मिळाला मिळायला पाहिजे आणि त्या धातूंचं सन्मानपूर्वक त्याचं पूजनही व्हायला पाहिजे. तर यावरून हेच सिद्ध होतं, की बुद्धांच्या धातूचं जे विभाजन झालं, ते मनुष्य लोकात आणि अमनुष्य लोकांमध्ये दोन्ही ठिकाणी याचं विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता स्तूपांची निर्मिती कशी करायची? तर बुद्धांनी आनंदाला अगोदरच सांगितलं होतं, की स्तूप कोणाचे उभारायचे आणि कुठे उभारायचे. पूर्वी स्तूप हे स्मशानामध्ये उभारले जात असत, कारण तिथेच त्यांचे अंत्यसंस्कार होत होते. तिथेच त्यांच्या स्तूपांची उभारणी करण्यात येत होती. परंतु बुद्धांनी सांगितलं, की चौरस्त्यामध्ये स्तूपांची उभारणी करण्यात यावी. कारण काय, की चौरस्त्यामध्ये चारही दिशांनी येणाऱ्या लोकांना त्या स्तूपाचं दर्शन घेता येतं, त्यांचं पूजन करता येतं, त्यांना सन्मान देता येत होता. म्हणून बुद्धांनी ती सूचना केली होती. त्याप्रमाणे नंतर त्या धातूंवर स्तूप उभारण्यात आल्याचं आपल्याला दिसतं. तर एकंदरीत बुद्धाच्या महापरिनिब्बाणानंतर या 8 मनुष्य लोकांमध्ये या धातूंचं जे विभाजन झालं राजे लोकांकडे, त्याच्यावर स्तूप उभारण्यात आले. त्याच्यानंतर एका ठिकाणी कोळशावर, कारण काय की काही राजे नंतरच्या कालावधीमध्ये आलेत, की जेव्हा सर्व धातूंचं विभाजन झालेलं होतं, तर त्या ठिकाणी उरलेले कोळसे ते घेऊन गेलेत आणि द्रोणाने ज्या द्रोणामध्ये द्रोणीमध्ये अ, बुद्धांचं शरीर ठेवून अग्निदाह करण्यात आला होता. त्या द्रोणीवर सुद्धा नंतरच्या कालावधीमध्ये स्तूप उभारण्यात आला. अशा प्रकारे 10 ठिकाणी 10 स्तूप त्यांची उभारणी करण्यात आली, असं आपल्याला दिसतं. जरी अनेक ठिकाणी या स्तूपाची निर्मिती करून बुद्ध धातू स्थापित झाल्या होत्या, तरी सुद्धा महाकश्यप थेरांना असं वाटत होतं, की बुद्धांचे जे शरीर धातू आहेत, ते एकाच ठिकाणी सुरक्षित असले पाहिजे. असं कुणाला वाटत होतं? महाकश्यप थेरांना. आपण असंही पाहतो, की बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर जेव्हा संघामध्ये काही भिक्षू वेगळ्या पद्धतीनं वागण्याचा जेव्हा प्रयत्न करत होते, तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आणि बुद्ध वचन किंवा बुद्धांचा धम्म सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या पद्धतीनं महाकश्यप थेरांनी पहिली संगती बोलावून बुद्धांचा धम्म सुरक्षित केला होता, त्याच पद्धतीनं आता महाकश्यप थेरांना असं वाटतं, की धम्मतच धम्म म्हणजे अ, धम्मकाया. आता रूपकाया सुद्धा त्यांना स्थापित करायची होती. म्हणजे रूपकाया म्हणजे, की आता बुद्धांच्या शरीरांचे अवशेष. तर आपण असंही पाहतो, की जेव्हा अजातशत्रूला ह्या बुद्धांच्या धातू प्राप्त झाल्यात, तर त्यांनी फार सुंदरतेनं कुशीनगर ते मगधपर्यंत सर्व रस्ता सजवला आणि वाजत-गाजत ठिकठिकाणी जिथं बऱ्यापैकी लोकवस्ती आहे, त्या ठिकाणी लोकांना त्या धातूंचं दर्शन व्हावं याची त्यांनी व्यवस्था केली आणि अत्यंत सन्मानपूर्वक त्या धातूंचं प्रोसेशन काढत तो राजा मगधला ते धातू घेऊन गेल्याचं आपल्याला दिसतं. आपण पूजा-वंदना करत असताना सुद्धा आपण असं आता आपण असं म्हणत असतो, बुद्ध धम्मच्च संघ सुगत तनुभवा धातवो धातु गब्बे लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे नागलोके चतुपे सब्बे बुद्धस्य बिंबे सकल दस दिसे केस लोमादि धातु वंदे सब्बेपि बुद्धं दसबल तनुजं बोधि चेतियं नमामि वंदामि चेतियं सब्बठाने सुपठिठितं शारीरिक धातू महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा. ही गाथा आपण नेहमी बोलत असतो, की बुद्धांच्या धातू जिथे जिथे स्थापित झालेले आहेत, त्या सर्व स्थळांना जिथे जिथे बुद्धांचे केस आणि लोम, केस म्हणजे डोक्यावरचे केस आणि लोम म्हणजे शरीरावरचे केस, जिथे जिथे स्थापित झालेले आहेत, त्या दसबल तनुजंग म्हणजे त्या दसबलधारी बुद्धांचे जे धातू जिथे जिथे स्थापित झालेले आहेत, त्या सर्व स्थळांना आपण वंदन करतो. अशा पद्धतीनं आपण वंदना नेहमी करत असतो. परंतु आपण काय बोलतो आहोत याचं बरेचदा माहिती नसल्या कारणाने आपण अ, काय करतो आहोत याची आपल्याला कल्पना नसते आणि आपण त्यांना वंदन का करतो हे सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगेन. तुमचा प्रश्न सर्वात शेवटी घेऊया. संगीता शहारे.
तर आपण असं पाहतो की बुद्धाच्या महापरिनिब्बानानंतर त्यांच्या अस्थिधातूंचं 8 भागांमध्ये विभाजन झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यावर स्तूप आता उभारण्यात आले. आणि सम्राट अशोक हा आपल्याला बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर साधारणतः 218 वर्षांनी तो उदयास आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे एकंदरीत या कालावधीमध्ये बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर बऱ्याचशा घडामोडी घडल्यात, असं आपल्याला दिसून येतं. एक ग्रंथ आहे आर्य मंजुश्री कल्प. त्या ग्रंथामध्ये सम्राट अशोकासंदर्भात काही माहिती आलेली आहे. तर सम्राट अशोक हा जवळपास 87 वर्ष त्यांनी राज्यकारभार केला असं आपल्याला दिसून येतं आणि तो 100 वर्ष जगला, अशी माहिती आपल्याला मिळतं. आणि बौद्ध साहित्यामध्ये सम्राट अशोक आपल्याला धातूंची पूजा करणारा, त्यांना सन्मान देणारा राजा म्हणून सर्व दूर, सर्व जगतामध्ये तो प्रसिद्ध आहे. आणि अशीही माहिती मिळते, की सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले आणि हे सत्य आहे, की आजही अनेक देश-विदेशातील लोकं सम्राट अशोकाने उभारलेले स्तूपांना भेटी देतात आणि त्याची नोंद ह्युएन या महान प्रवास करणाऱ्या एक अद्वितीय अशा महापुरुषानं ह्युएन सुद्धा त्याच्या डायरीमध्ये त्याची नोंद घेतलेली आहे, असं आपल्याला दिसतं. आपण हे पण पाहतो, की सम्राट अशोकाने आपली मुलगी आणि आपला मुलगा याला श्रीलंकेला पाठवलं. परंतु आजचा जो विषय आहे आपला, तो विषय आहे, की सम्राट अशोकाने कशा पद्धतीनं हे बुद्धांचे अस्थिधातू धातू स्थापित केले. कशाप्रकारे 84,000 स्तूपांची त्यांनी निर्मिती केली किंवा उभारणी केली आणि ही स्तूप निर्मिती करून अस्थिधातू स्थापित करण्याचा जो उत्सव समारंभ जो झाला, कशा पद्धतीनं सम्राट अशोकाला या धातू प्राप्त झाल्या, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर महायानी जी परंपरा आहे, त्या महायानी परंपरेप्रमाणे बुद्धांच्या महापरिनिब्बानानंतर बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जी 4 स्थळं आहेत, जिथे बुद्धांचा जन्म झाला, म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, जिथे बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, जिथे बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि जिथे बुद्धांनी आपला देह त्यागला, हे 4ही स्थळं, या 4ही स्थळांना महाकश्यप थेरांनी भेटी दिल्यात. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की या 4ही ठिकाणी बुद्धांच्या धातू स्थापित करण्यात आलेल्या नाहीत. त्यानंतर महाकश्यप थेराने आपल्या बुद्धिबलाने पाण्याखाली बुद्धांचे जे धातू नागराजाने स्थापित केले होते, तिथे जाऊन त्यांनी बुद्धांच्या दंत धातूला वंदन केले. आणि त्याचप्रमाणे महाकश्यप थेराने तावतींचे देवलोकांमध्ये जाऊन बुद्धांच्या दंत धातूचे वंदन केलं आणि केस धातू ज्या रत्नजडित भांड्यामध्ये ठेवलेल्या होत्या आणि बुद्धांचं भिक्षापात्रास वंदन करून तो राजगृहामध्ये परत आल्याचं नोंदी आपल्याला महायानी परंपरेमध्ये दिसतात. आता अशोकावदानामध्ये काही संदर्भ आपल्याला प्राप्त होतात, म्हणजे रामगामच्या धातू संदर्भात, की सम्राट अशोकाने हे निश्चित केलं होतं, की बुद्धांच्या सर्व अस्थिधातू एकत्र कराव्यात. तेव्हा पहिल्यांदा त्याने काय केलं सम्राट अशोकाने, तर अजातशत्रूने उभारलेला जो मगधामध्ये जो स्तूप होता, त्याला उघडलं आणि तेथून अस्थिधातू बाहेर काढल्या आणि तो स्तूप पूर्ववत केला, थोड्याशा अस्थी तिथे ठेवल्या, असा एक संदर्भ प्राप्त होतो. त्यानंतर त्याने वैशाली, कपिलवस्तू, पावा, कुशीनगर, वेठद्वीप, अल्लकप्प येथून स्तूपामधून अस्थी काढल्या. परंतु रामगामच्या स्तूपाजवळ गेला तेव्हा त्याला त्या अस्थी प्राप्त करता आल्या नाहीत. कारण काय, की तो जो स्तूप होता तो पाण्याखाली होता आणि नागराजांद्वारे तो पूजित होता. तो अधिक सन्मान देत त्याची पूजा अर्चा करत होता. त्यामुळे त्याला त्या धातू प्राप्त झाल्या नाहीत आणि तो राजा परत गेला. अशा प्रकारे 7 स्तूपातून सम्राट अशोकाला बुद्ध धातू मिळाल्या, असा एक संदर्भ प्राप्त होतो. परंतु महावंश ग्रंथामध्ये जो श्रीलंकेचा महान ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मात्र थोडीशी वेगळी माहिती आपल्याला मिळते. तर रामगामचा जो स्तूप होता, हा गंगा नदीच्या किनाऱ्यावर होता आणि महापूर आल्यामुळे तो वाहून गेला होता आणि बुद्धांच्या अस्थिधातू ज्या होत्या,
त्या पाण्याच्या तळाशी बुडालेल्या होत्या. त्यामुळं त्या नागाने परत मिळवल्या आणि जेव्हा अशोकाने त्या अस्थिधातू मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला त्या प्राप्त करता आल्या नाहीत. त्याचं दुसरं असंही कारण सांगण्यात येतं, की काही अरंध भिक्षूंनी अशोकाला सांगितलं होतं, की दुठ्ठगामिनीच्या काळात या धातू म्हणजे रामगामच्या ज्या धातू आहेत, रामगामच्या स्तूपातल्या, त्या धातू ज्या आहेत त्या श्रीलंकेमध्ये स्थापित करण्यासाठी विशेष करून ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशोकाने ते प्राप्त करण्यासाठी नंतरच्या कालावधीमध्ये कुठलाही प्रयत्न केला नाही. आणि बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतरचा त्या घटनाक्रमाकडे मी तुम्हाला घेऊन जातो, की बुद्धाच्या धातूंवर 8 स्तूप तयार झाले होते. त्याच्यानंतर काय झालं? आणि महाकश्यपांनी कशा पद्धतीनं प्रयत्न केलेत, कशा पद्धतीनं त्यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, या संदर्भात आता आपण माहिती घेऊया. तर काही संदर्भ असे प्राप्त होतात, की महाकश्यप थेर यांनी बुद्धांच्या ज्या अस्थिधातू होत्या, ज्या 8 स्तूपामध्ये स्थापित झालेल्या होत्या, त्यांना असं वाटत होतं, की या धातू सुरक्षित राहाव्यात आणि 20 वर्षानंतर त्या ज्या अस्थिधातू होत्या त्या तशाच होत्या. परंतु अजातशत्रूच्या मदतीनं जमिनीखाली स्तूप बनवून त्या एका स्तूपामध्ये स्थापित करण्यात याव्या, की ज्यामुळं सम्राट अशोक जो भविष्यामध्ये राजा म्हणून येणार आहे, त्याला त्या प्राप्त व्हाव्यात. म्हणून महाकश्यप थेरांनी काही प्रयत्न सुरुवातीपासून करण्याचं निश्चित केलं होतं. आणि आपण हेही पाहतो, की पहिली संगतीमध्ये त्यांनी धम्म सुंदरतेनं त्यांनी स्थापित करून ठेवला होता. म्हणजे धम्म काय त्यांनी सुरक्षित करून ठेवली होती. आता त्यांना बुद्धांची जी रूपकाया आहे, रूपकाया म्हणजे शरीर, धातू, ते आता त्यांना सुरक्षित करायचे होते. तर आपण असं पाहतो, की महाकश्यप थेरांनी काय केलं, की बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर 20 वर्षांनी अजातशत्रूशी त्यांनी संगनमत केलं. त्यांना समजावून सांगितलं, की या बुद्धांच्या धातूचं कशा पद्धतीने संरक्षण केलं पाहिजे. कारण काय, की महाकश्यप थेरांनी काय केलं, की 7 स्तूपामधून बुद्धांचे अस्थिधातू काढून घेतले. परंतु त्यांनी रामगामाच्या स्तूपामधून बुद्धाचे धातू काढले नाहीत. कारण काय, की महाकश्यप थेरांना माहीत होतं, की बुद्धांचे जे शरीर धातू आहेत ते श्रीलंकेसाठी सुरक्षित ठेवण्यात आलेले आहेत आणि ते सुरक्षित आहेत. नागाद्वारे ते पूजित आहेत. परंतु थेर महाकश्यपांनी या धातू काढून घेऊन सुरक्षित ठेवण्याचं काय कारण होतं? यावर आता आपण चर्चा करूया. तर महाकश्यप थेरांना असं वाटत होतं, बुद्धांच्या महापरिनिब्बाणानंतर 20 वर्षांनी महाकश्यप थेरांना असं वाटत होतं, की न सांगता येणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण करावं. म्हणून महाकश्यप थेरांना त्या बुद्धांच्या सर्व अस्थिधातू सुरक्षित ठेवणं गरजेचं वाटत होतं आणि तेही स्तूपामध्ये. कारण काय, की बुद्धांच्या शरीर धातूची सुरक्षितता इतकी महत्वाची होती, की त्याबद्दल फारच गुप्तता पाळण्यात आली होती. आणि अजातशत्रूने त्याच्या सुरक्षिततेसाठी घोषणाही केली होती. आणि ती घोषणा अशी केली होती, की अजातशत्रू आता बुद्धांचे जे अंशी महाश्रावक आहेत, त्या महाश्रावकाचे स्तूप बांधत आहेत. जेव्हा की हा सर्व प्रयत्न बुद्धांच्या जे शरीर धातू होते, जे 7 स्तूपामध्ये होते, ते तिथून काढून ते एका ठिकाणी संग्रहित करणं ही योजना होती. आणि त्याच्यासाठी मग अजातशत्रूला सोबत घेऊन लोकांमध्ये असा संदेश दिला, की अजातशत्रू बुद्धांच्या अंशी महाश्रावकाचे स्तूप बांधत आहेत. परंतु वास्तविकता अशी होती, की त्यांना बुद्धांच्या शरीर धातू संरक्षित करायचे होतं. तर अजातशत्रूने मग काय केलं, की 120 फूट खोल जमिनीखाली स्तूप उभारला अस्थिधातू ठेवण्यासाठी अजातशत्रूच्या मदतीने. लोकांमध्ये काय चर्चा होती,
की अजातशत्रू 80 अग्रश्रावकांच्या स्तूप उभारत आहे. त्याच्यामध्ये त्यांचे धातू स्थापित करत आहे. परंतु विशेषतः अशी होती, की त्यांना 80 अग्रश्रावकांच्या धातू स्थापित करावयाच्या नव्हत्या, तर बुद्धांच्या 7 स्तूपामधील अस्थी काढून त्या ठिकाणी स्थापित करायच्या होत्या. आणि मग ते कशा पद्धतीने केलं त्याची खूप डिटेल्स आहेत. ते डिटेल्स मी काही तुम्हाला सांगत नाही. परंतु ते 120 फूट खोल खोदून त्याच्यामध्ये एक मोठा स्तूप स्थापित करण्यात आला, की ज्याच्यावर अ, बुद्ध जीवनातील विविध प्रसंग कोरण्यात आलेत आणि अत्यंत सुंदरतेनं बुद्धांच्या आयुष्यातील जीवनक्रम सुंदरतेनं कोरून, संरक्षित करून तो स्तूप जमिनीपर्यंत लेव्हलिंग करण्यात आलं आणि त्याच्यावर मग 80 स्तूप छोटे उभारण्यात आले, की लोकांना हे कळावं, की या ठिकाणी हे 80 अ, बुद्धांचे जे श्रावक आहेत, त्यांचे हे स्तूप उभारण्यात आलेले आहेत. खरं तर हेतू हाच होता, की या ठिकाणी बुद्धांचे अस्थिधातू संरक्षित करण्यात आलेले आहेत. त्याची ती जागा निश्चित व्हावी किंवा भविष्यामध्ये ती जागा आपल्या माहितीत असावी, हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता, असं आपल्याला दिसतं. असं सांगण्यात येतं, की हे सर्व करण्यामागचा हेतू काय होता? की सम्राट अशोक जेव्हा 200 वर्षांनी येईल, तेव्हा तो या स्तूपाला उघडेल आणि बुद्ध धातू प्राप्त करेल. मधल्या काळामध्ये काय झालं, की धातूंवर अजातशत्रू हा दीप प्रज्वलित करत असे, पूजा-अर्चा करीत असे आणि असा प्रयत्न करत होता, की त्या ठिकाणी दिवा प्रज्वलितच राहिला पाहिजे. सुगंध दरवळत राहिला पाहिजे, की जोपर्यंत ते सम्राट अशोकाला प्राप्त होत नाही. परंतु ही जी बाब होती, की त्या ठिकाणी बुद्धांचे अस्थिधातू संरक्षित, सुरक्षित करण्यात आलेली आहे. ही बाब मात्र कुणालाच माहीत नव्हती. त्याच्या संदर्भात फार गुप्तता पाळण्यात आलेली होती, अशी आपल्याला दिसतं. म्हणजे हे सर्व रेफरन्स तुम्हाला थूपवंसामध्ये काही प्रमाणामध्ये त्यांचे जे अट्टकथा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्राप्त होतील. म्हणजे मी जे काही तुम्हाला सांगत आहे, हे मी जे काही वाचन केलं, जी काही माहिती मला मिळाली, त्या आधारे मी तुमच्यापुढे हे मांडत आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की याकरता फारच गुप्तता पाडण्यात आली होती आणि कुणालाही हे माहीत नव्हतं, की तिथे बुद्धांच्या शरीर धातू ठेवण्यात आलेले आहेत. प्रत्येकाला हेच सांगण्यात आलं होतं, की तिथे बुद्धांच्या 80 शिष्य म्हणजे जे अग्रश्रावक होते, त्यांचे स्तूप उभारण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं बुद्धांच्या धातूबद्दल गुप्तता पाळण्यात आली होती. हा स्तूप जसं मी सांगितलं, की तुम्हाला अंडरग्राउंड बांधण्यात आलेला होता आणि त्यावर समतल करून जमीन त्याच्यावर छोटे-छोटे दगडांचे स्तूप उभारण्यात आले होते, की ज्यामुळे बुद्धांचे शरीर धातू इथे ठेवण्यात आलेले आहेत, याची ओळख निश्चित व्हावी, हे त्याच्या पाठीमागचं कारण होतं. नंतरच्या कालावधीमध्ये त्याच्यावर झाडं-झुडपं वाढली आणि त्या जागेबद्दल लोकही नंतरच्या कालावधीमध्ये विस्मृतीमध्ये गेले. परंतु जेव्हा सम्राट अशोक साधारणतः 200 वर्षांनी सम्राट अशोक हा जेव्हा बुद्धांचे धातू प्राप्त करण्यासाठी स्तूपांवर पोहोचला आणि तो खोदकाम करून जेव्हा तो पाहतो, की जसं आता अनेक ठिकाणी जे 8 ठिकाणी महत्त्वपूर्ण ठिकाणी बुद्धांचे धातू स्थापित झालेले होते, तिथे स्तूप होते. परंतु तिथे त्याला काही ते धातू काही प्राप्त झालेले नाही. ते सर्व स्तूप रिकामे होते. आणि याविषयी मग त्यांनी जी माहिती काढण्याचा प्रयत्न केला, तर तेव्हा 120 वर्षाचा एक ज्येष्ठ भिक्षू त्याला आठवत होतं, की जेव्हा तो 7 वर्षाचा श्रामणेर होता, त्याच्या गुरुने तो स्तूप जिथे होता, तिथे तो त्याला घेऊन जायचा आणि तिथे त्याला वंदन करायला सांगत होता. परंतु आता त्या ठिकाणी सर्व झाडं-झुडपं वाढलेली होती. परंतु त्याला हे माहिती होतं, की तिथे माझे गुरु मला नेत होते आणि ती माहिती नंतर तो सम्राट अशोकाला देतो आणि सम्राट अशोक नंतर त्या ठिकाणी जातोय आणि त्या ठिकाणी उत्खनन करतो आणि त्या ठिकाणी मग तो भूमिगत स्तूप सम्राट अशोकाला प्राप्त होतो आणि ही सर्व माहिती सुमंगल विलासिनी थूपवंसा एडिटेड बाय जय विक्रमा यांनी लिहिलेल्या ग्रंथात आपल्याला प्राप्त होते. तर थूपवंश आता श्रीलंकेमध्ये वंश लिटरेचरची एक मोठी परंपरा राहिलेली आहे. थूपवंश, दाडा वंश, महावंश वगैरे, वगैरे वंश परंपरा लिटरेचर त्यांच्याकडे आहे. तर थूपवंश आणि दिग्घनिकायच्या ज्या अट्टकथा आहेत,
त्याच्यावरून असं दिसतंय, की अशोकाने धातू मिळवण्याच्या नंतरच्या कालावधीमध्ये प्रयत्न केला आणि इंद्राने अशोकाची गरज लक्षात घेऊन तो भूमिगत स्तूप त्याची सुरक्षा दूर करण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्याला ते काही ओपन करता आलंच नाही. ते उघडताच आलं नाही तो स्तूप. मग त्याने आता इंद्र म्हणजे देवांचा देव, शक्र, तावतींचा देव, लोकांचा राजा. मग त्याने आपला जो विश्वकर्मा त्याचा सहकारी देव, त्याला सांगितलं, त्याला बोलावलं आणि मग विश्वकर्मानी तो स्तूप, कारण का की त्याच्यासाठी त्यानेच स्वतः त्याची सुरक्षा म्हणून ती जी यंत्रणा तयार केली होती, ती यंत्रणा म्हणजे सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांनी नष्ट करून सम्राट अशोकाला त्या बुद्ध अस्थी प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सहकार्य केल्याचं आपल्याला या ग्रंथांमधून दिसून येते. आता ही इथवर माहिती आपल्याला प्राप्त झाली, की सम्राट अशोकाला आता धातू प्राप्त झाले. आता 84,000 स्तूपांची निर्मिती कशी झाली? तर बुद्धांच्या अस्थिधातू प्राप्त झाल्यानंतर 84,000 स्तूप निर्मितीसाठी आणि त्या संबंधातील भविष्यवाणी खरी करण्यासाठी संपूर्ण जंबूद्वीपामध्ये स्तूप उभारून त्यामध्ये अस्थिधातू स्थापित करण्याचं कार्य मोठ्या जोमानं आता सुरुवात करण्यात आलं होतं. तर त्या संदर्भात संस्कृत भाषेतील काही ग्रंथ आहेत त्याचे अशोकावदान वगैरे, तर त्याच्यामध्ये अशी माहिती मिळते की सम्राट अशोक यांनी रामगामच्या स्तूपातील अस्थिधातू सोडून इतर 7 स्तूपातील अस्थिधातू गोळा केल्या आणि अशोकाने 84,000 करंडक तयार करून त्यामध्ये मौल्यवान वस्तू आणि बुद्ध धातू ठेवल्या. चांगल्या प्रकारे झाकण म्हणजे त्याच्यावर कव्हर अप केलं, कापडी पट्टा ठेवला आणि 84,000 स्तूपाची निर्मिती केली आणि हे स्तूप अशा जागी निर्माण केले, की ज्या ठिकाणी साधारणतः 10,000 लोकांची मानव वस्ती होती आणि त्या स्तूपाला धर्मराजिका अर्थात धर्मराजा या नावाने ते स्तूप उभारले. अशा पद्धतीची माहिती या संस्कृत ग्रंथामधून प्राप्त होते. आणि बुद्ध अस्थी धातू स्तूपामध्ये स्थापित करण्यासाठी त्यांच्या मंत्र्यांनी नव्हे, तर अद्भुत शक्ती असणाऱ्या यक्षाद्वारे सम्राट अशोकाच्या आदेशानुसार कार्य संपन्न झाल्याची माहिती या संस्कृत ग्रंथांमधून आपल्याला प्राप्त होते. परंतु सम्राट अशोकाची अशी इच्छा होती की 84,000 जे स्तूप आहेत, त्या स्तूपांमध्ये एकाच वेळेस धातू ठेवण्यात याव्यात आणि हे कार्य पूर्ण करण्यासाठी सम्राट अशोकाने म्हणजे दुसरा एक संदर्भ आपल्याला मिळतो की कुक्कुट रामाच्या पाटलीपुत्र नगरीतील थेर यशाची मदत घेतली होती. असा एक संदर्भ आपल्याला मिळतो आणि त्या कुक्कुट रामाच्या पाटलीपुत्र मधील यश म्हणजे थेरांची मदत घेऊन यश आणि त्यांचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी सूर्याचं प्रतिबिंब हाताने झाकले आणि सूर्यग्रहण जगभर दिसलं. हा यक्षासाठी इशारा होता की सर्व स्तूपाचे कार्य पूर्ण झालेलं आहे आणि अशा प्रकारे 84,000 स्तूप निर्मिती झाली आणि चंड अशोक धम्म अशोक म्हणून सुप्रसिद्ध झाला. असाही एक संदर्भ आपल्याला मिळतो. परंतु पाली साहित्यातील महावंश आणि पाली साहित्यामध्ये मात्र आपल्याला वेगळी माहिती मिळते. तर महावंशामध्ये असं लिहिण्यात आलंय की त्यांनी स्तूप नव्हे तर विहारांची 84,000 विहारांची स्थापना केली. अशोकाने 84,000 विहार त्यांच्या देशात बांधली. विहारांची निर्मिती हा धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचं माध्यम होतं आणि बुद्धांच्या धम्माची स्थापना करण्याचं हे एक प्रतिकात्मक रूप होतं. सम्राट अशोकानं कुठल्याही देवांची मदत घेतली नाही, जसं यक्ष वगैरे, तर त्याच्या साम्राज्यामध्ये जे मोठं सर्वदूर पसरलेलं त्याचं जे साम्राज्य होतं आणि विविध ठिकाणी त्यांनी स्थानिक राजे नेमलेले होते. त्यांना त्यांनी सूचना केली की त्यांनी त्यांच्या भागामध्ये विहारांची स्थापना करावी आणि सम्राट अशोकाने स्वतः त्याच्या राजधानीमध्ये अशोकारामामध्ये म्हणजे पाटलीपुत्र येथं जी सेंट्रल मोनेस्ट्री त्यांनी बांधली होती, असाही एक संदर्भ आपल्याला महावंश या ग्रंथातून प्राप्त होतो आणि सर्वांना 84,000 पत्र एकाच वेळेस पाठवण्यात आलेली होती आणि त्याच दिवशी घोषणा करण्यात आली होती की सर्व विहारांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आणि हा आनंदी क्षण अरहंत इंद्रगुप्त याच्या सुपर नॉर्मल पॉवर्सने म्हणजे इद्धिबलाने तो पूर्ण करण्यात आला की जे अर्हत या सर्व कामावर देखरेख ठेवून होते.
सम्राट अशोकाने आदेश दिला की 84,000 स्थानांवर मोठा उत्सव संपन्न करण्यात यावा आणि महागडे भेटवस्तू संघास देण्यात आल्या. विहारांना फुलांनी आणि दिव्यांनी सजविण्यात आले. हा ज्या उत्सवाचा महत्वाचा प्रसंग म्हणजे पाटलीपुत्र येथे सम्राट अशोकाने उभं राहून संपूर्ण जंबूद्वीपात समुद्रात वेढलेले आणि 84,000 विहार त्यामध्ये आहेत असं त्यानं पाहिलं. तर बुद्ध आपले धातू सोडून गेले. आता हा इतिहास झाला. आता बुद्ध आपले जे धातू सोडून गेलेत ते कशासाठी? ते आपल्यासाठी, आपल्या पूजेसाठी. बुद्ध जेव्हा होते ते तेव्हा लोक त्यांच्याकडे जायचे, त्यांना पुष्प अर्पित करायचे, त्यांना वंदन करायचे आणि त्यांना त्यातून पुण्यकर्म प्राप्त होत होतं. परंतु मग बुद्धांनी ज्या धातू सोडल्या ते कशासाठी? तर त्या आपल्यासाठी. म्हणजे काय, की आजही आपण जेव्हा बुद्धांच्या धातूंना वंदन करतो, चैत्याला फुलं वाहतो, सुगंधित द्रव्य अर्पण करतो. थोडक्यात काय, तर जेव्हा बुद्ध होते आणि लोक वंदन करायचे आणि जे पुण्य त्यांना प्राप्त होत होतं, तसंच पुण्य जेव्हा आज आपण बुद्धांच्या अस्थिधातूंना पुष्प अर्पित करतो, त्यांच्याप्रती श्रद्धाभाव व्यक्त करतो, धातूंना वंदन करतो, तर तेच पुण्य आजही आपल्याला प्राप्त होतं. म्हणजे श्रद्धायुक्त चित्तानं जेव्हा आपण बुद्धांना बुद्धांच्या धातूंना जेव्हा वंदन करतो, तर म्हणजे श्रद्धायुक्त चित्तानं जेव्हा आपण बुद्धांप्रती आपण श्रद्धाभाव व्यक्त करतो, जे पुण्यकर्म करतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जे पुण्य प्राप्त होते, त्या पुण्यामुळे काय होतं, तर आपला अपाय, दुर्गतीमध्ये आपला जन्म होत नाही. असं म्हणतात, की बुद्धांच्या धातूंना आजही आपण एक कमळाचं फूल अर्पण करतो, तर आपला दुर्गतीमध्ये जन्म होत नाही. 80 कल्प पर्यंत आपला तो दुर्गतीमध्ये जन्म होत नाही आणि ते पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणूनच आपण असं म्हणत असतो, की "सब्बे बुद्धस्स बिंबे सकल दिसे, केस लोमादि धातू वंदे, सब्बेपि दस बलतनुजं बोधी चेतियं नमामि." या सर्व स्थळांमध्ये जे बुद्धांचे धातू आहेत स्थापित केलेले, केस लोमादी धातू वगैरे सगळं काही, त्या सर्व धातूंना जेव्हा आपण वंदन करतो, तर त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. आणि पुढे काय होणार? तर बुद्धांचं जे शासन आहे ते अजूनही 2400 वर्षेपर्यंत राहणार आहे. तोपर्यंत आपल्याला वेगवेगळे जन्म घेऊनही आपल्याला बुद्धांच्या धातूची पूजा वंदना करता येतं. 2400 वर्ष संपल्यानंतर हे बुद्धांचं शासन संपेल. त्यानंतर जगभरामध्ये जिथे कुठे बुद्धांचे धातू असतील, त्या सर्व बुद्धगयेमध्ये एकत्र येतील. तिथे बोधिवृक्षाखाली एक बुद्धरूप तयार होईल आणि ते बुद्धरूप आकाशामध्ये जाऊन ते नष्ट होईल आणि त्यानंतर बुद्धांचं शासन जे आहे ते नष्ट होईल आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये मग मैत्रेय बुद्धांचं आगमन होणार आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण या तथागतांच्या धातूविषयी आपण माहिती घेतली. तुमच्या बऱ्याचशा शंका असतील याचं मला भान आहे, म्हणून मी आज या ठिकाणी थांबतोय. तुम्ही सर्व सहभागी झालात, बहुसंख्येने सहभागी झालात, त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक मी धन्यवाद मानतोय, तुमचे आभार मानतोय आणि तुम्ही जो प्रतिसाद दिला, असाच प्रतिसाद सदोदित राहो. धम्मामध्ये तुमचं कल्याण हो अशी भावना व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. साधू साधू खूप छान साधू माहिती साधू 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 साधू